रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मधला काही महत्त्वाचे पॉईंट आहेत पहा याच्यामध्ये. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये जसे आपण रिफ्लेक्शनचे लॉ स्टडी केले होते तसेच दोन लॉ आहेत पहा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होत असताना. आता तुम्हाला माहिती आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय ते सुरुवातीला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं डायग्राम मध्ये तर इथं दोन मीडियम आहेत पहा, एअर आणि ग्लास. मग लक्षात ठेवा ज्या वेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असते त्यावेळेस तिची जी डायरेक्शन आहे किंवा तिचा जो पाथ आहे तो चेंज होतो आणि हा इन्सिडन्स होतो, यालाच काय म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे साधं आहे, ज्या वेळेस लाईट एका ट्रान्सपरंट मीडियम मधून, लक्षात घ्या ट्रान्सपरंट मीडियम महत्वाचं आहे, एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हल करते त्यावेळेस ती तिचा पाथ चेंज करते किंवा डायरेक्शन चेंज करते. ही जी प्रोसेस होते यालाच आपण काय म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे काही काय येतं नियम आहेत पहा, म्हणजेच काही लॉज आहेत. तर फर्स्ट लॉज पहा, पहिला लॉ काय सांगतो, इन्सिडंट रे म्हणजे ए पासून इथं एन पर्यंत तुम्हाला जो दिसतोय हा काय इन्सिडंट रे, म्हणजे हा लाईट रे इन्सिडंट झालेला आहे. लक्षात ठेवा इन्सिडंट रे. त्याच्यानंतर लाईटचं रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतर जो रिफ्रॅक्टेड रे तयार होतो म्हणजे इथं एन टू बी हा जो दिसतोय हा काय रिफ्रॅक्टेड रे. त्याच्यानंतर जो तुम्हाला नॉर्मल दिसतोय हा नॉर्मल सी डी, हे सगळे एकाच ठिकाणी असतात म्हणजे सेम प्लेन मध्ये काय असतात हे सगळे असतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सपोज मी काय केलं, आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. तर पहा आपण काय करू, या ठिकाणी दोन मीडियम घेऊ. फॉर एक्झाम्पल हा प्लेन असेल, वरती एक मीडियम आहे एअर आणि हे ग्लास असं मीडियम आहे असं आपण अज्युम करूया. आता लाईट रे जो आहे तो एअर मधून कुठे चाललाय ग्लासमध्ये. सुरुवातीला आपल्याला नॉर्मल ड्रॉ करावा लागतो, मग आपण काय करू नॉर्मल ड्रॉ करू. पहा आता नॉर्मल ड्रॉ केल्याच्या नंतर सपोज हा जर आपण नॉर्मल ड्रॉ केला तर लक्ष द्या आता लाईट रे एअर मधनं कुठे चाललाय ग्लासमध्ये. मग आपल्याला लाईट रे ड्रॉ करावे लागतात. सपोज हा लाईट रे या ठिकाणी इन्सिडेंट झाला, हा लक्षात, तर हा काय असणार आहे इन्सिडंट रे, याला काय म्हणतो आपण इन्सिडंट रे, म्हणजे हा असणार आहे आपला इन्सिडंट रे. हा लक्षात. आता इन्सिडंट झाल्याच्या नंतर तो काय होणार आहे रिफ्रॅक्ट होणार आहे. रिफ्रॅक्ट झाल्याच्या नंतर आपला लाईट रे असा गेला असं आपण अज्युम करूया, म्हणजे हा असणार आहे आपला रिफ्रॅक्टेड रे. हा असणार आहे पहा इन्सिडंट रे आणि हा असणार आहे आपला रिफ्रॅक्टेड रे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिला रूल काय सांगतो, हा इन्सिडंट रे, हा रिफ्लॅक्टेड रे, त्याच्यानंतर हा नॉर्मल, हे सगळे कुठं असतात एकाच प्लेनमध्ये असतात म्हणजे एकाच ठिकाणी असतात. हा फर्स्ट लॉ आहे. आता सेकंड लॉ जो आहे त्याला स्नेल्स लॉ सुद्धा म्हणतात. तो लॉ आपण काय करूया आता समजून घेऊया. सेकंड लॉ समजण्यासाठी आपण पहा तीन एक्झाम्पल घेऊ, एक जे बुकमध्ये दिले ते आणि इकडचे दोन. आता तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, आपण मीडियम सेम घेतले आहेत पहा, म्हणजे लाईट रे एअर या मीडियम मधून ग्लास या मीडियम मध्ये चाललाय फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सुद्धा, सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा एअर मधून कुठे चाललाय ग्लासमध्ये, आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये सुद्धा एअर मधून ग्लासमध्ये चाललेला आहे. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस लाईट रे एअर हे डेन्सर मीडियम आहे का रिअरर मीडियम आहे. मग ज्यावेळेस लाईट रे रिअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जातो, ग्लास हे डेन्सर आहे, एअर हे काय रिअरर आहे, त्यावेळेस तो काय होतो बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, म्हणजे नॉर्मलकडे काय होतो बेंड होतो, नॉर्मलच्या डायरेक्शनने काय होतो बेंड होतो, हे आपण पाहिलेलं आहे. मग पहा स्नेल लॉ काय सांगतो, स्नेल्स लॉ काय सांगतो, जर तुम्ही मीडियम फिक्स घेतलं, आपण तीनही एक्झाम्पल मध्ये मीडियम कोणतं घेतलंय रिअरर मीडियम आहे आपलं एअर आणि डेन्सर मीडियम कोणतं आहे ग्लास. जर आपण फिक्स मीडियम घेतले, आलं लक्षात, आणि फिक्स मीडियम घेऊन जर आपण काय करत राहिलो साइन ऑफ इन्सिडंट किंवा इन्सिडंट अँगल नुसता चेंज करत राहिलो, लक्षात ठेवा इन्सिडंट अँगल जर आपण चेंज करत राहिलो तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. लक्षात ठेवा इथे इन्सिडन्स अँगल आपण वेगळा घेतला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला वेगळा मिळाला, इन्सिडन्स अँगल वेगळा घेतला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन वेगळा मिळाला. पण लक्षात ठेवा आपण मीडियम चेंज केलेले आहेत का नाही. मग लक्षात ठेवायचं गिवन पेअर ऑफ मीडियमसाठी, म्हणजे आपल्याला एक फिक्स पेअर दिली मीडियमची, त्या मीडियम मध्ये जर आपण लाईटचं रिफ्रॅक्शन करत राहिलो तर लक्षात ठेवा तुम्हाला जो अँगल आहे, कोणता अँगल इन्सिडन्स अँगल आणि रिफ्रॅक्टेड अँगल वेगवेगळे मिळतील, पण त्यांचा जर आपण साइन रेशो घेतला, कोणता रेशो साइन रेशो, म्हणजे साइन आय अपॉन साइन आर, हा जर रेशो घेतला तर हा काय राहतो कॉन्स्टंट राहतो. काय राहतो कॉन्स्टंट. म्हणजेच लक्षात ठेवायचं गिवन पेअर ऑफ मीडियम साठी, म्हणजे तुम्हाला पेअर दिली, पेअर म्हणजे एक जोडी दिली. आता इथं कोणती जोडी घेतली आपण एअर आणि ग्लास,
आपला लाईट रे एअर मीडियम मधून कुठे चाललाय ग्लास मीडियम मध्ये. याच्यामध्ये आपण कितीही वेळा इन्सिडेंस अँगल चेंज केला रिफ्रॅक्टेड अँगल चेंज होणार आहे, बरोबर. पण यांचा जर आपण साइन रेशो घेतला, साइन ऑफ इन्सिडेंस अँगल आपण साइन ऑफ रिफ्रॅक्टेड अँगल, हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे. हा चेंज होणार आहे का? नाहीये. आणि यालाच काय म्हणतो आपण? स्नेल्स लॉ असं म्हणतो. आणि हा जो कॉन्स्टंट आहे यालाच आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पहा, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन दिलेले आहेत. फर्स्ट लॉ काय सांगितला? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे. त्याच्यानंतर पॉईंट ऑफ इन्सिडन्स एन, ज्या ठिकाणी काय झालाय पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय? ज्या ठिकाणी इन्सिडेंट रे इन्सिडेंट झालाय तो पॉईंट. त्याच्यानंतर पहा जे काय असतात नॉर्मल, हे काय तर एकाच प्लेन मध्ये असतात. इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट डायरेक्शन असतात. हा झाला फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय सांगितला? जर तुम्हाला एक पेअर दिली मीडियमची, मीडियम आता कोणते घेतलं होतं आपण? एअर आणि ग्लास. तसंच तुम्हाला जर दिलं ग्लास आणि वॉटर, ही एक पेअर दिली, जोडी दिली. आता लाईट रे ग्लास मधनं वॉटर मध्ये चाललाय, तर आपल्याला माहिती आहे आपण अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज केला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे? चेंज होणार आहे. पण जर आपण या दोघांचा साइन रेशो घेतला, म्हणजे साइन ऑफ इन्सिडन्स, साइन ऑफ रिफ्रॅक्टेड हा जर घेतला तर हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. त्यालाच आपण एन म्हणतो. आणि एन म्हणजेच काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा जो लॉ आहे यालाच काय म्हणायचं? स्नेल्स लॉ असं म्हणायचं. या लॉवरनं जर आपण पाहिलं, जर इन्सिडन्स अँगल किती असेल? 0 असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा किती असणार आहे? 0. याच गोष्टी याच्यामध्ये आहेत लॉ ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये आणि स्नेल्स लॉ मध्ये. लेन्स मधलं एक पॉईंट आहे पहा, पॉवर ऑफ अ लेन्स. आता एखादी लेन्स जी आहे, आपल्याला माहिती दोन टाईपच्या लेन्स असतात. पहिली लेन्स असते कॉन्केव्ह आणि दुसरी असते कॉन्व्हेक्स. पहा, पहिली जी लेन्स असते ती कोणती पाहिली आपण? कॉन्केव्ह लेन्स. आणि दुसरी कोणती पाहिली? कॉन्व्हेक्स लेन्स. आता लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे कॉन्केव्ह लेन्स काय करते? सगळे जे लाईट रे आहेत ते काय करते? एका ठिकाणी आणते. म्हणून या लेन्सला काय म्हणतो आपण? कॉन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणतो. म्हणजे ही काय करते? सगळे लाईट रे काय करते? कॉन्व्हर्ज करते. आणि दुसरी जी लेन्स असते कॉन्व्हेक्स लेन्स, ही काय करते? लाईट रे काय करते? वेगवेगळ्या डायरेक्शनने काय करते? सेंड करते. मग ती काय करते? लाईट रे डायव्हर्ज करते. म्हणून आपण या लेन्सला काय म्हणतो? डायव्हर्जिंग लेन्स असं म्हणतो, कारण ती काय करते? डायव्हर्ज करते. मग लक्षात ठेवा, पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय? आपण ज्या दोन टाईपच्या लेन्स पाहिल्या, या लेन्सची पॉवर असते. कशाची पॉवर? एकतर लाईट रे कॉन्व्हर्ज करण्याची, एकत्र आणण्याची, किंवा काय करण्याची? डायव्हर्ज करण्याची जी पॉवर असते. आलं लक्षात? त्या पॉवरला काय म्हणायचं? त्या लेन्सची पॉवर असं म्हणायचं. म्हणजेच एखादी लेन्सची कॅपॅसिटी, किती कॅपॅसिटीने ती काय करते? लाईट रे कॉन्व्हर्ज करते, म्हणजे एकत्र आणते, किंवा ती काय करते? डायव्हर्ज करते. किती कॅपॅसिटीने त्या लाईट रे काय करते? डायव्हर्ज करते. ही जी त्या लेन्सची कॅपॅसिटी असते त्या लेन्सला काय म्हणायचं? पॉवर ऑफ अ लेन्स. आता लक्षात घ्या, पॉवर ऑफ लेन्स ही जी आहे ती पी ने डिनोट केली जाते. आणि पी इज इक्वल टू काय असतं? 1/f, म्हणजे फोकल लेंथ. लक्षात ठेवा, पॉवर ऑफ लेन्थ जी आहे ती कशावरती डिपेंड आहे? फोकल लेंथवरती. पण ही फोकल लेंथ आपल्याला कशामध्ये घ्यावं लागते? मीटरमध्ये. मग लक्षात ठेवा, जर तुम्हाला फोकल लेंथ सेंटीमीटरमध्ये दिलेली असेल आणि पॉवर ऑफ लेन्स कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला फोकल लेंथ मीटरमध्ये कन्वर्ट करावी लागते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला सांगितलंय पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल टू 1/f, म्हणजे 1 फोकल लेंथ. पण ही फोकल लेंथ कशामध्ये पाहिजेत? मीटरमध्ये पाहिजेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पॉवर ऑफ लेन्स ही फोकल लेंथवरती डिपेंड आहे. आता लक्षात घ्या, पॉवर ऑफ लेन्सचं जे युनिट आहे ते आहे डायोप्टर. त्यालाच आपण डी पण असं सुद्धा म्हणतो. मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं दिलं जाईल, पॉवर ऑफ लेन्स किती आहे? 1 डायोप्टर. मग लक्षात ठेवा, त्यावेळेस पॉवर ऑफ लेन्सचं युनिट काय असतं? डायोप्टर. मग 1 डायोप्टर इज इक्वल टू काय असतं? 1/1 मीटर. 1 मीटर म्हणजे काय? ही आपली फोकल लेंथ आहे. हा झाला फॉर्म्युला. आता याच्यावरती काही प्रॉब्लेम विचारले जातात. दोन टाईपचे प्रॉब्लेम असतात. दोन्ही टाईपचे प्रॉब्लेम आपण घेऊया. तर पहा, फर्स्ट प्रॉब्लेम विचारलेला आहे सॉल्व्ह केलेल्या प्रॉब्लेम मध्ये, आणि हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा म्हणजे रिपीट झालेला होता. तर लक्षात ठेवा, यामध्ये नेमकं कोणत्या स्टेपने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर आपल्याला काय सांगितले? द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर. लक्षात घ्या, गिवन इन्फॉर्मेशन इथं दिलेली, तरी सुद्धा लिहूया आपण. गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? फोकल लेंथ दिलेली, बरोबर. फोकल लेंथ म्हणजेच काय असते? त्याला आपण एफ असं म्हणतो. मग फोकल लेंथ एफ इज इक्वल टू किती सांगितलं आपल्याला? 20 सेंटीमीटर सांगितलेलं. लक्षात घ्या, आत्ताच मी सांगितलं होतं की पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला काय, तो सुरुवातीला लिहून घेऊ. पॉवर ऑफ लेन्स पी इज इक्वल टू काय असतं? 1/f. पण हा एफ कशामध्ये घ्यावा लागतो आपल्याला? मीटरमध्ये. मग मी सांगितल्याप्रमाणे हा जो एफ आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे, याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे? मीटरमध्ये. मग सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करत असताना
जे सेंटीमीटर आहे त्याला 100ने काय करायचं, डिवाइड करायचं. तुमचं आन्सर किती जे येईल ते असणार आहे तुमचं मीटरमध्ये. मग आपला आन्सर किती येईल पहा, 0.2 मीटर. आता ही झाली फोकल लेंथ मीटरमध्ये. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय, पॉवर ऑफ अ लेन्स. आपल्याकडे पॉवर ऑफ अ लेन्सचा फॉर्म्युला आहे, पॉवर ऑफ अ लेन्स इज इक्वल टू 1/f मीटरमध्ये. आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायची म्हणजे P इज इक्वल टू काय येणार आहे, 1/f किती आला आपला, 0.2. आता ज्यांना हे कॅल्क्युलेशन्स जमत नाहीत त्यांच्यासाठी पहा मी एक ट्रिक सांगतो, त्या ट्रिकने काय करा, हे कॅल्क्युलेशन्स सॉल्व्ह करा. आता पॉईंटच्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर लक्षात घ्या, आपल्याला हा 0.2 कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये, 2 मध्ये. मग हा पॉईंट आपल्याला एका घराने काय करावं लागेल, इकडे शिफ्ट करावं लागेल. मग एका घराने शिफ्ट करायचं आहे म्हणजेच लक्षात ठेवा आपल्याला याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण फक्त 0.2 ला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा जो रेशो आहे किंवा हे जे आपल्याला दिलेलं आहे इथं, हे सगळं काय होणार आहे, चेंज होणार आहे. इक्वेशन म्हणूया किंवा काय दिलेलं जे आहे ते चेंज होणार आहे. मग त्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही 10 ने मल्टिप्लाय करायचं. मग 1 मल्टिप्लाय बाय 10 आपण किती येणार आहे, 0.2 मल्टिप्लाय बाय 10. आता मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याकडे आन्सर काय येईल, P इज इक्वल टू न्यूमरेटरला किती येईल, 10 अपॉन इथं पहा याला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर लक्षात घ्या आन्सर येणार आहे तुमचं 2. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. मग पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल टू किती झाली, 5 डायोप्टर. हे असणार आहे तुमचं आन्सर. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर फोकल लेंथ सेंटीमीटरमध्ये दिलेली असेल तर ती कन्वर्ट करावी लागते मीटरमध्ये, त्यानंतरच तुम्हाला पॉवर ऑफ लेन्स मिळते. आता हे झालं आपल्याला ज्यावेळेस फोकल लेन्स दिली होती त्यावेळेस आपण पॉवर ऑफ लेन्स कॅल्क्युलेट केली. जर आता तुम्हाला पॉवर ऑफ लेन्स दिली आणि फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायला सांगितली तर कशी कॅल्क्युलेट करायची ते पाहूया. आता पहा एक क्वेश्चन दिलेला आहे एक्झरसाइजमध्ये. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेली आहे, पॉवर ऑफ लेन्स दिलेली आहे, आपल्याला फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायची. क्वेश्चन पहा व्यवस्थित. तुम्हाला काय सांगितलंय, डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर ऑफ प्लस 1.5 डायोप्टर. प्लस दिलेलं आहे 1.5 डायोप्टर. त्याच्यानंतर व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ अ लेन्स. आपल्याला सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायची, फोकल लेंथ. त्याच्यानंतरचा क्वेश्चन व्हॉट इज द टाईप ऑफ अ लेन्स. फोकल लेंथवरनं आपल्याला त्या लेन्सचा टाईप कोणता आहे ते सांगायचंय आणि त्याच्यानंतर डिफेक्ट इन व्हिजन कोणता आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचा, एक्सप्लेन करायचा. आता तिन्ही गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला आपण फोकल लेंथ कॅल्क्युलेट करू. फोकल लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी पहा गिव्हन इन्फॉर्मेशन लिहून घ्या. गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलेली आपल्याला, तर सुरुवातीला काय दिली आपल्याला, पॉवर ऑफ लेन्स म्हणजे P दिलेली. तुम्ही असं लिहू शकता, पॉवर दिलेली म्हणजेच काय, P किती दिलेला आहे, प्लस 1.5D. आता हे प्लस काय घेतलं मायनस काय घेतलं ते मी तुम्हाला ज्यावेळेस आपण टाईप ऑफ लेन्स पाहणार आहे त्याच्यामध्ये सांगतो. आता पहा आपल्याला ही पॉवर दिलेली, तर आपल्याला सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फोकल लेंथ ऑफ अ लेन्स. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फोकल लेंथ आपल्याला काय करायची, कॅल्क्युलेट करायची किती आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, पॉवर ऑफ लेन्स P इज इक्वल टू 1/f. पण हा F कशामध्ये असतो, मीटरमध्ये असतो. लक्षात ठेवा F कशामध्ये असणार आहे, मीटरमध्ये. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची दिली, पॉवर ऑफ लेन्सची दिली. किती दिली, 1.5 डायोप्टर. आणि ते प्लसमध्ये म्हणजे प्लसमध्येच घेणार म्हणजे ते किती येणार आहे, 1.5 इज इक्वल टू F जसा आहे तसा 1/f. आता मी मीटर लिहित नाही. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, F कॅल्क्युलेट करायचं आहे. हा F इकडे शिफ्ट करा म्हणजे तो इकडे मल्टिप्लाय होईल. मी स्टेप बाय स्टेप सांगतो. इथे काय येणार आहे, 1.5 मल्टिप्लाय बाय F इज इक्वल टू इकडे काय राहिला, फक्त 1 राहिला. पहा आता आपल्याला फक्त F कॅल्क्युलेट करायचा. हा 1.5 इकडे शिफ्ट करा म्हणजेच आपल्याकडे F इज इक्वल टू येईल. पहा F इज इक्वल टू हा 1.5 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल म्हणजे येईल 1/1.5. आता जर तुम्ही हे डिव्हिजन केलं 1/1.5 तर तुम्हाला आन्सर मिळेल पहा 0.6666 असे आन्सर मिळेल तुम्हाला. आता हेच जर आपल्याला काय करायचं आहे 0.66, आपण काय करतो 2 डिजिटमध्ये कन्वर्ट करताना लक्षात घ्या 0.6 हे आपलं फर्स्ट डिजिट झालं. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला या डिजिटच्या नंतर जे डिजिट येतं ते 5 पेक्षा मोठं. 5 पेक्षा मोठं असेल तर या 6 मध्ये आपण +1 करणार. 5 असेल तरी सुद्धा नाही करायचं, 5 पेक्षा कमी असेल तरी नाही करायचं. मग इथं 6 आहे म्हणून आपण या 6 मध्ये काय करणार आहे, 1 ऍड करणार आहे. इथं घेणार आहे 7 आणि युनिट आपल्याला माहिती काय असतं, मीटरमध्ये. म्हणजेच ही झाली तुमच्या लेन्सची फोकल लेंथ. किती आली, 0.67 मीटर. आता दोन क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे. आता लक्षात घ्या फोकल लेंथ आपली आलेली आहे ती कशामध्ये, प्लसमध्ये. इथं मायनस दिसतंय का तुम्हाला, नाही. म्हणजे फोकल लेंथ किती आली, 0.67 मीटर. ही कशामध्ये, प्लसमध्ये.
आता जर तुम्ही पाहिलं, आपण दोन टाईपच्या लेन्स पाहिल्या होत्या. पहिली कोणती होती? कॉन्केव, आणि दुसरी कोणती होती? कॉन्व्हेक्स. जर तुम्ही या दोन्ही टाईपच्या लेन्सची जर पॉवर पाहिली किंवा आपण फोकल लेंथ म्हणूया, तर तुमच्या लक्षात येईल कॉन्केव लेन्स जी असते, या कॉन्केव लेन्सची फोकल लेंथ निगेटिव्ह असते. लक्षात ठेवा. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनमध्ये तुम्ही पाहू शकता कॉन्केव लेन्स जी असते त्याची फोकल लेंथ काय आहे? निगेटिव्ह. आणि कॉन्व्हेक्स लेन्स जी असते त्याची फोकल लेंथ काय असते? पॉझिटिव्ह. मग पहा, आपल्याला विचारले काय? फोकल लेंथ किती आहे? फोकल लेंथ आपण कॅल्क्युलेट केली, ती किती आली? पॉझिटिव्ह 0.67 मीटर. मग विचारले व्हॉट इज द टाईप ऑफ अ लेन्स. मग ही लेन्स कोणत्या टाईपची आहे? आपल्याला माहिती पॉझिटिव्ह फोकल लेंथ कोणत्या टाईपच्या लेन्सची असते? कॉन्व्हेक्स. मग तुमचं सेकंड क्वेश्चनचं आन्सर असणार आहे की या लेन्सचा टाईप कोणता असणार आहे? कॉन्व्हेक्स. हे झालं तुमचं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. आता थर्ड क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट इन अ व्हिजन किंवा डिफेक्ट ऑफ अ व्हिजन. आता लक्षात घ्या, कॉन्व्हेक्स लेन्स आपण कोणत्या डिफेक्ट इन अ व्हिजन मध्ये यूज करतो? तर जर तुम्ही पाहिलं डिफेक्ट इन अ व्हिजन पॉइंट मध्ये, तर आपण कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे, थर्ड क्वेश्चनचा आन्सर पहा, कॉन्व्हेक्स लेन्स ही आहे ती हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया यालाच काय म्हणतो आपण? फार साइटेडनेस. या डिफेक्ट इन अ व्हिजन मध्ये काय केली जाते? यूज केली जाते. म्हणजेच तुम्हाला इथं तिन्ही क्वेश्चनचे आन्सर मिळाले. सपोज लक्षात ठेवा, जर तुम्हाला पॉवर ऑफ लेन्स निगेटिव्ह दिली असती, सपोज जर पॉवर ऑफ लेन्स निगेटिव्ह दिली असती ना, तर आपली फोकल लेंथ सुद्धा काय आली असती? निगेटिव्ह आली असती, 0.67 मीटर. लक्षात ठेवा, जर पॉवर ऑफ लेन्स निगेटिव्ह दिली तर फोकल लेंथ सुद्धा काय येणार आहे? निगेटिव्ह येणार. कारण साइन चेंज व्हायला इथं दुसरा कोणताच कॉम्पोनंट आपण घेत नाहीये, दुसरी कोणतीच व्हॅल्यू घेत नाही, तर पॉवर किंवा फोकल लेंथ. यापैकी तुम्हाला जर निगेटिव्ह दिलं तर लक्षात ठेवा तुमचं पॉवर सुद्धा निगेटिव्ह येईल, फोकल लेंथ सुद्धा काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. फोकल लेंथ निगेटिव्ह म्हणजे कोणती लेन्स यूज केलेली आहे? कॉन्केव लेन्स. आणि कॉन्केव लेन्स आपण कधी यूज करतो? नियर साइटेडनेस किंवा मायोपियामध्ये यूज करतो. लक्षात ठेवा, म्हणजे जसा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय तसे काय करायचे आन्सर. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्स लेन्स जी असते ती कॉन्व्हर्जिंग लेन्स असते, म्हणजेच याचा जो फोकल पॉइंट असतो तो पॉझिटिव्ह असतो. त्याच्यानंतर कॉन्केव लेन्स जी असते ती डायव्हर्जिंग लेन्स असते, याचा जो फोकल लेंथ, हिची जी फोकल लेंथ असते ती निगेटिव्ह असते. मग लक्षात ठेवा, कॉन्केव लेन्स आपण कशामध्ये यूज करतो? हायपरमेट्रोपियामध्ये यूज करतो. कोणती? कॉन्केव लेन्स. बरोबर आहे का? नाही. लक्षात ठेवा, ज्याचा पॉझिटिव्ह आला ती असते कॉन्व्हेक्स लेन्स, आणि कॉन्व्हेक्स लेन्स आपण कुठे यूज करतो? हायपरमेट्रोपिया किंवा फार साइटेडनेस. आणि कॉन्केव जी आहे, कॉन्केव, ती कॉन्केव आपण कुठे यूज करणार आहे? जे नियर साइडनेस म्हणतो आपण त्याला, किंवा मायोपिया म्हणतो, त्याच्यामध्ये यूज करणार आहे. तुम्ही डिफेक्ट इन अ व्हिजन मध्ये पाहू शकता कोणती लेन्स कुठे यूज केली जाते, त्याच्यावरून या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळेल. क्वेश्चन जर विचारला तर 2 ते 3 मार्कला विचारला जाऊ शकतो. सिंपल क्वेश्चन आहे, पहा, याच्यामध्ये काही नाही आहे, फक्त तुम्हाला फोकल लेंथ कॅल्क्युलेट केली, फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याच्यावरून आपण लेन्स सिलेक्ट करणार आहे. जर फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल तर लेन्स असणार आहे कॉन्केव, फोकल लेंथ निगेटिव्ह असेल, फोकल लेंथ जर पॉझिटिव्ह असेल तर लेन्स असणार आहे कॉन्व्हेक्स, फोकल लेंथ जर निगेटिव्ह असेल तर लेन्स असणार आहे कॉन्केव लेन्स. आलं लक्षात? मग आपल्याला माहिती कॉन्व्हेक्स लेन्स आपण कशामध्ये यूज करतो? कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो आपण हायपरमेट्रोपिया किंवा फार साइटेडनेस, आणि कॉन्केव लेन्स कशामध्ये यूज करतो? नियर साइटेडनेस किंवा त्याला मायोपिया असं म्हणतात. मग त्याच्यावरून तुम्ही काय करा? करेक्ट ऑप्शन काय करा? सिलेक्ट करा.